नमस्कार. मी डॉक्टर कांचन. आपण शरीर शुद्धीकरण मालिका बघतोय. आतापर्यंत आपण नस्याविषयी माहिती घेतली आणि विरेचन या पंचकर्माविषयी माहिती घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचं असं पंचकर्मातलं एक कर्म, ते म्हणजे वमन. आता वमन म्हणजे नेमकं काय, ते कुणी करायचं, कुणी करू नये, त्याची प्रक्रिया कशी असते, म्हणजे कशा पद्धतीने ती केल्या जातं, स्टेप बाय स्टेप त्याची सगळी प्रोसेस, परत या वमनाचे फायदे काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात पहिले आपण जाणूया वमन म्हणजे काय. वमन यालाच इंग्लिशमध्ये आपण थेरप्युटिक इमेसिस म्हणता येईल. म्हणजेच काय की आपण जाणीवपूर्वक केलेली उलटी. वमनाचा अर्थ उलटी असा होतो. पण आपण हे कशासाठी करतोय, तर शरीरातला कफदोष जो वाढतो, जो विकृत कफ होतो आणि त्याच्यामुळे बरेचसे त्रास आपल्याला होऊ शकतात, तर या सगळ्या विकृत कफाला त्याचबरोबर बरेच वेळा आपल्या शरीरामध्ये न पचलेला आहार साचत जातो, ज्याला आमसंचिती असं म्हणतात. तर हो, हा आम आणि हा कफ याला ऊर्ध्व मार्गाने म्हणजेच काय की तोंडावाटे उलटीद्वारे बाहेर काढणे म्हणजे वमन. अगदी छान अशी ही प्रोसेस आहे, पण थोडीशी ही मिसअंडरस्टूड आहे. बरेचदा याची भीती खूप असते की असं कसं होईल, आणि याच्यामुळे खूप जण हे करायला नको वाटते. आणि म्हणूनच आपण आज ही प्रोसेस किती छान आणि किती सोपी आहे हे जाणून घेऊया. तर आता सगळ्यात पहिले तर हे माहिती पाहिजे की वमन कुणी करावं, कुणी केलं पाहिजे. तर ज्या आजारांमध्ये मुख्यतः कफदोषाचा आणि पित्तदोषाचा संबंध असतो, त्या आजारामध्ये आपण हे करू शकतो. जसं की ज्यांना सायनसचा त्रास आहे, ज्यांना सतत सर्दी होत राहते, जुनाट सर्दी आहे, त्याचबरोबर अस्थमेचा त्रास आहे किंवा ब्रॉन्कायटिस आहे, तर अशा श्वसन मार्गाशी रिलेटेड जे त्रास असतील त्यामध्ये वमन हे करू शकतात. त्याचबरोबर कफदोष वाढला की ऑटोमॅटिक कफाचा जो गुण आहे तो म्हणजे कंडू, आणि कंडू हा संस्कृत शब्द आहे, मराठीत याला खाज असं म्हणतात. तर खाज येणारे किंवा आगही होणारे असे जे त्वचा विकार आहे, ज्याच्यामध्ये मोस्टली सोरायसिस येईल, एक्झिमा येईल किंवा पिंपल्स सुद्धा येतील, तर अशा त्वचा विकारामध्ये सुद्धा वमन करता येतं आणि ते फायदेशीरही ठरतं. त्याचबरोबर लठ्ठपणा, आपल्याला वाटतं की कफदोषामुळे लठ्ठपणा वाढतो, हे माहिती नसतं, आणि म्हणून लठ्ठपणा जेव्हा असेल त्यासाठी सुद्धा वमन हे अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर मानसिक आजार म्हणता येईल किंवा काही लक्षणं ज्याच्यामध्ये उदासीनता असू शकते, तर व्यक्तिपरत्व वेगवेगळं असू शकतं, पण तरी सुद्धा त्याही याच्यामध्ये म्हणजेच डिप्रेशनमध्ये सुद्धा वमन कदाचित फायदा करूच शकतं. त्यामुळे हे सगळं झालं कुणी करावं यासाठी. पण जेवढं महत्वाचं हे आहे, त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे, की हे कुणीच घरच्या घरी करू नये, अजिबात नाही. कारण ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे आणि म्हणूनच वैद्यांच्या सल्ल्यानुसारच आपण ही प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे त्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घरच्या घरी आता माहिती मिळाली आहे म्हणून करूया एकदा ट्राय, तर असं अजिबात नाही. कारण हे कुणी करू नये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे कुणी करू नये, सगळ्यात पहिला म्हणजे ज्यांना रक्तदाब जास्त प्रमाणात आहे, हृदयरोग असं जास्त आहे, त्याचबरोबर ज्यांना काही सर्जरीज झालेल्या आहेत, अशांनी हे वमन अजिबात करू नये. त्याचबरोबर ज्यांना रक्ताची उलटी झाली अशी हिस्ट्री असेल किंवा नाकातनं रक्त येतंय सतत अशी हिस्ट्री असेल, त्यांनी सुद्धा वमन करू नये. तसंच 15 वर्षाच्या आतली आणि 60 वर्षाच्या नंतरची, म्हणजेच काय की लहान मुलं आणि एकदम वृद्ध व्यक्ती यांनी वमन करू नये. कारण वमन म्हणजे आपण उलटी करतो आणि त्यासाठी ज्याचं शारीरिक बल चांगलं असेल त्यांनी वमन करावं.
ज्याचं बल खूप कमी आहे अशा व्यक्तींनी, म्हणजेच लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांनी वमन करू नये. तसंच गर्भिणी, ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे अशा सुतिका यांनी सुद्धा वमन करू नये. तर आपण हे तर जाणून घेतलं की कोणी करायचंय कोणी नाही करायचंय. तर आता याचे फायदे काय हे जर माहीत नसेल तर काय उपयोग ना. म्हणून याचे फायदे जाणून घेऊ. सगळ्यात पहिले तर कफदोष हा जेव्हा बाहेर पडतो वमनाद्वारे तेव्हा शरीरामध्ये छान हलकेपणा येतो आणि कफ बाहेर पडल्यामुळे कफाचे जे त्रास असतात, सायनस असेल किंवा जुनाट सर्दी असेल, दम लागणे असेल, हे सगळं कमी होऊ शकतं. त्याचबरोबर लठ्ठपणा यातही तुम्हाला फरक जाणवू शकतो. तसंच जे त्वचा विकार आहे, सोरायसिस झालं, एक्झिमा झालं, याच्यामध्ये सुद्धा वमनाचा खूप छान फायदा होतो. तर आपल्याला जी वमनाची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ज्या पद्धतीने वमन केल्या जाते त्यात स्नेह म्हणजेच काय की तेल आणि तूप हे दोन्ही वापरल्या जातात. त्यामुळे शरीर एकदम छान, एकदम मऊ होते. त्वचा जी आहे ती एकदम चकचकीत होते, छान तुकतुकीत होते आणि ते तेज एक आपल्या चेहऱ्यावर येतं. शरीरातला कोरडेपणा कमी झालेला असतो आणि त्यामुळे त्वचा ही छान तजेलदार बनते. त्याचबरोबर कफ निघून गेल्यामुळे आपला अग्नी सुधारतो. त्यामुळे जाठराग्नी वाढला की आपोआपच आपलं पचन छान होतं. चांगली भूक लागली की आपण जे खाऊ ते आपलं अग्नी खूप छान पचवतं आणि भूक ही वमनाने वाढते. त्यामुळे पचनशक्ती ही चांगली होते आणि म्हणून आपल्यातली एनर्जी लेवल वाढते. तर एनर्जी वाढल्यामुळे साहजिकच आहे की आपण उत्साही राहतो, आनंदी राहतो आणि ती उदासीनता जी असते कफामुळे असणारी ती कमी होऊन जाते. तर असे बरेचसे फायदे या वमनाचे आहेत. आता जाणून घेऊ ही सगळी प्रोसेस कशी असते. व्यक्तिपरत्वे याला वेगवेगळा वेळ म्हणजेच कालावधी लागू शकतो. पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की हे कधी करावं लागेल. कारण प्रत्येक ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार ज्या दोषांचा खूप जास्त प्रकोप असतो त्या ऋतूमध्ये जर तो दोष बाहेर काढला शरीराबाहेर तर त्याचा फायदा अत्यंत सुंदर होतो. आणि कफाचा प्रकोप काळ म्हणजे वसंत ऋतू. साहजिकच वसंत ऋतूमध्ये जो कफ आहे हा शरीरामध्ये खूप साचलेला असतो आणि तो साचलेला कफ हा इझिली बाहेर पडायचं काम तेव्हा होतं. आणि म्हणून वमन हे वसंत ऋतू म्हणजे काळ कुठला तर साधारण फेब्रुवारी, मार्च ते एप्रिल हे 3 महिने म्हटलं तरी चालेल. खूप जास्त थंडीमध्ये आणि खूप जास्त उष्णतेमध्ये वमन अजिबात करायचं नसतं कारण शरीराला त्रास होऊ शकतो. तर आता प्रोसेस बघूया. जसं मी सांगितलंय की व्यक्तिपरत्वे वेगवेगळा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुणाला वमन हे 4 दिवसात होईल तर कुणाला 8 दिवस लागेल असंही असू शकतं. पण त्याचे प्रत्येक पंचकर्माचे आयुर्वेदामध्ये 3 स्टेप सांगितले आहेत. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे त्याचं पूर्वकर्म, दुसरी स्टेप म्हणजे प्रधान कर्म म्हणजे मेन प्रोसेस आणि तिसरी स्टेप म्हणजे पश्चात कर्म म्हणजे नंतरचा संसर्जन क्रम. तर आता सगळ्यात पहिले जाणून घेऊ पूर्वकर्म म्हणजे काय. तर वमनाची सुरुवात पूर्वकर्मामध्ये आपण स्नेहद्रव्य म्हणजेच काय की औषधीयुक्त तूप हे आपण प्यायला देत असतो. त्याला अभ्यंतर स्नेह असं म्हटलं जातं. तर हे स्नेहद्रव्य कदाचित कुणाला 3 दिवस घ्यायला लागेल, कुणाला 4, कुणाला 5, जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत आपण हे देऊ शकत असतो. हे स्नेहद्रव्य म्हणजे तूप जे आहे हे करतं काय की आतमध्ये जे चिकटलेला कफ आहे आपल्या सगळ्या स्त्रोतसांमध्ये म्हणजे सिस्टीममध्ये तो चिकटलेला कफ आहे त्याला बाहेर काढतो आणि एका जागी म्हणजे आपल्या कोष्ठात जमा करायचं काम करतो. सो हे झालं अभ्यंतर स्नेहपाणी म्हणजेच काय की आपण हे आत्न घेतोय, तूप प्यायला देतोय. तसंच पूर्वकर्मात बाह्य स्नेहन हेही तेवढंच महत्वाचं. बाह्य स्नेहन म्हणजे काय की आपण औषधीयुक्त तेलांनी संपूर्ण शरीराला छान मसाज केली जाते.
आता म्हणाल याचा काय फायदा? तर फायदा असा की आपलं शरीर कशाने बनलंय सांगा बरं. संपूर्ण शरीर आपलं सछिद्र आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण तेल लावतो, मसाज करतो, तेव्हा आपल्या स्नायूंना छान बळकटी मिळते. म्हणूनच तर लहान मुलांची मसाज केली जाते ना, की त्यांच्या मसल स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. आणि असं हे अभ्यंतर स्नेहपान आणि बाह्य स्नेहन असं हे सुरुवातीला केलं जातं. म्हणजे हे झालं याचं पूर्वकर्म. आता बघूया त्याचं प्रधान कर्म, म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते. तर सगळ्यात पहिले ज्या दिवशी वमन करायचं असते त्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे वमनाची पूर्वसंध्या आपण त्याला म्हणू. त्या दिवशी आपण काय केलंय, तूप प्यायला दिलंय आणि मसाज सुद्धा केलीये. म्हणजे तो सगळा कफ आपण पोटामध्ये कलेक्ट केलाय. आता त्याला थोडंसं अजून वाढवायचा आहार आपण आदल्या दिवशी सांगतो. म्हणजेच काय की आपण गोड पदार्थ खायला सांगतो. दही सांगतो, दही रबडी सांगतो, जलेबी सांगतो, पुरी खायला सांगतो, उडदाचे पदार्थ पण खायला सांगतो. जेणेकरून हा कफ अजून वाढेल आणि तो इझिली पास आउट होईल. त्याच्यामुळे हे पूर्वसंध्येचं जे महत्व आहे तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता बघूयात ज्या दिवशी वमन करायचंय तो दिवस म्हणजेच प्रधान कर्म. त्या दिवशी आपण सुरुवातीला म्हणजे दिवसाच्या सहसा तर सूर्योदयाच्या पूर्वी, जेणेकरून सगळ्यात सुरुवातीचा जो काळ आहे तो असतो कफाचा काळ. आणि आपली बायोलॉजिकल क्लॉक जी आहे, आपल्या शरीराची जी क्लॉक आहे त्याच्यानुसार सकाळी कफाचं प्राबल्य असतं आणि त्यामुळे तो इझिली बाहेर पडतो. तर सकाळी सकाळी आपण पेशंटला क्लिनिकमध्ये बोलवतो. पंचकर्माच्या परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ही प्रोसेस घरी करण्याची नाही. त्यामुळे घरी कुणीच हा प्रयोग करू नका. जरी वाटत असेल की अरे हे सोपंच दिसतंय, काय आहे यात, पण तसं नाही आहे. त्याचा परिणाम व्यवस्थित होणार नाही, कारण ही शास्त्रीय पद्धत वैद्यांच्या देखरेखीखालीच केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण त्यांना सकाळी येताना असं सांगतो की थोडंसं गोड काहीतरी खाऊन या, थोडासा शिरा खाऊन या किंवा दूध पिऊन या. आणि त्यानंतर त्यांना दिलं जातं ते म्हणजे औषधीयुक्त काही काढे किंवा ऊसाचा रस. औषधांच्या मात्रेमध्ये आपण वेगवेगळी औषधं वापरतो, जसं की मदनफळ असतं, वचा असतं, अशी बरीचशी औषधं वापरली जातात. आणि व्यक्तिपरत्वे त्याची मात्राही बदलते. आणि मग हळूहळू आपण हे द्यायला लागतो. तसंच पेशंट उलटी करायला लागतो. जेव्हा व्यवस्थितपणे कफ बाहेर पडला आहे, पेशंटलाही छान वाटतंय, हलकं वाटतंय, तेव्हा आपण औषध देणं बंद करतो आणि अशा प्रकारे हे वमन केलं जातं. आता हे वमन चांगलं झालंय की नाही, आयुर्वेद इतकं छान आहे ना की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं इतकं सुंदर असं वर्णन आहे की जर आपण चुकलो तर वैद्याला ते लगेच लक्षात येईल. आणि जर चूक झालीही असेल तर त्यावर त्याची उपाय काय हे सुद्धा चरकाचार्यांनी, वाग्भटांनी इतकं सुंदर लिहून ठेवलंय. तर याच्यामध्ये 3 प्रकारच्या परीक्षा बघितल्या जातात. हे खरं तर वैद्यांसाठी आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की वमन छान होतंय म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्याचे वेग चांगले येत आहे का, म्हणजे त्याची जे आपण किती वेळा उलटी करताय हे त्याला म्हणतो की किती वेळा होतंय ते व्यवस्थित येत आहे का. परत फक्त कफ बाहेर पडतोय की थोडं पित्तही साचलेलं असतं, तेही पित्त बाहेर पडतंय हेही पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर मानिकी परीक्षा म्हणजे काय की ज्या प्रमाणात आपण त्यांना द्रव्य औषध प्यायला देतो त्याच प्रमाणात ती बाहेर निघाली आहेत का हे सुद्धा बघितलं जातं. तर वैगिकी, मानिकी आणि अंतिकी अशा 3 परीक्षा असतात, ज्याच्यामुळे वैद्यांना हे कळतं की अरे वा, वमन एकदम छान झालंय. तर वमन छान झालंय इथपर्यंत असं छान सगळं सुरळीत चालतं. पण लक्षात ठेवा, वमनानंतरचा संसर्जन क्रम म्हणजेच पश्चात्कर्म हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढी ही 2 कर्म महत्वाची आहे. पश्चात्कर्म कशासाठी महत्वाचं आहे, कारण काय होतं की आपण शरीरातले सगळे टॉक्झिन्स बाहेर काढतो, कफ बाहेर काढतो आणि हे सगळं गेल्यानंतर शरीरामध्ये हलकेपणा येतो, आपला जठराग्नी छान वाढायला लागतो. पण हा वाढत असताना
तो हळूहळू आणि छान वाढला पाहिजे. म्हणून आपण हळूहळू जेवणाची सुरुवात करतो. म्हणजे ज्या दिवशी वमन होतं त्याच दिवशी आपण वरण, भात, भाजी, पोळी असा संपूर्ण आहार देतो का? नक्कीच नाही. तर सुरुवात आपण ही छान पेजपासून करतो आणि मुगाची पेज दिल्या जाते पहिल्या जेवणामध्ये. दुसऱ्या जेवणामध्ये थोडीशी घट्ट पेज दिल्या जाते. त्यानंतर मुगाची खिचडी दिल्या जाते आणि त्यानंतर हळूहळू आपण त्यांना एक 5व्या-6व्या जेवणामध्ये नॉर्मल डाएटवर, नॉर्मल जेवणावर पेशंटला यायला सांगतो. तर अशी ही संपूर्ण माहिती की वमनाचं कशी प्रोसेस आहे, वमन म्हणजे काय, काय करायचं, कुणी करायचं, कधी करायचं, त्याचा काळ कुठला, त्याचे इंडिकेशन्स काय, म्हणजे वय कुठलं, की 15 वर्ष ते 60 वर्ष याच्यामध्ये कुणीही करू शकतं. आणि ही सगळी प्रोसेस ही स्टेप बाय स्टेप आपण बघितली. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जी काही आजारांची नावं सांगितली, जी काही त्रास सांगितले, असं काही मला होतंय, मला याचा त्रास आहे, बघायला काही हरकत नाही, आपण वमन करायला काही हरकत नाही, तर नक्कीच जवळच्या BMS डॉक्टरांकडे जा, आयुर्वेदाचार्यांकडे जा. व्यवस्थित तुमचं जी हिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला बीपीचा आहे का, त्याच्याबरोबर तुम्ही कुठल्या गोळ्या घेताय का, थायरॉइड आहे का, अशी हिस्ट्री प्रामाणिकपणे द्या. आणि त्यानंतर वैद्यांनी जर तुम्हाला सजेस्ट केलं की आता तुम्ही वमन करू शकता, तुम्हाला हरकत नाही वमन करायला, तर नक्की करून घ्या. एक लक्षात घ्या, पंचकर्म जरी डिटॉक्स ट्रीटमेंट असेल, जरी टॉक्झिन्स बाहेर काढत असेल, म्हणजे ती सगळ्यांना करता येते असं अजिबात नाही. आणि हे कुणी करावं, कुणी करू नये हे माहीत असेल ते फक्त वैद्याला. आणि म्हणून असले प्रयोग घरी करायचे नाहीत हा. सो लक्षात असू द्या. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा. ज्या लोकांपर्यंत तुम्हाला असं वाटतं की ही पोहोचली पाहिजे त्यांना तुम्ही शेअरही करू शकता. आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. जाणत राहा संपूर्ण माहिती, पूर्ण छान शास्त्रोक्त आयुर्वेद अगदी सोप्या भाषेत, समजेल अशा भाषेत माझ्यासोबत. आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू सो मच.